11 मेला लग्न झालं, 20 मेला हनीमूनला निघाले आणि 23 मेला हत्या झाली. मी मेलो नाही, मला मारण्यात आलंय. इंदोरमधून बेपत्ता झालेल्या राजा रघुवंशीनं आपल्या भावाच्या स्वप्नात जाऊन ही गोष्ट सांगितली होती. 23 मेला बेपत्ता झालेला राजा रघुवंशीचा मृतदेह 2 जूनला मेघालयमधील एका खोल दरीत सापडला होता. त्याची हत्या झाल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं होतं. हे सगळं कोणी घडवून आणलं असेल या गोष्टीचा शोध पोलीस घेत होते. पण या प्रकरणामध्ये राजासोबत गायब झालेली त्याची पत्नी सोनम मात्र बेपत्ता होती. तिचा काही शोध लागत नव्हता. तिचं अपहरण करून बांगलादेशला नेण्यात आल्याचा संशय करण्यात येत होता. सोनमला शोधण्यासाठी मेघालय पोलीस कोणत्याही प्रकारचे प्रयत्न घेत नसल्याचा आरोप सुद्धा तिच्या घरच्यांनी केला होता. पण अखेर 17 दिवसांनी पत्ता लागला असून सोनमनेच तिचा पती राजा याची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा समोर येत आहे. सोनमने आपला पती राजाच्या हत्येसाठी 3 जणांना मध्य प्रदेशमधून हायर केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. राजाच्या भावानं सांगितल्यानुसार त्याच्या भावानं स्वप्नात येऊन सांगितलेली गोष्ट अखेर खरी ठरली आहे. मित्रांनो, इंदोरमधल्या राजा रघुवंशी केसमध्ये एक लव्ह ट्रायंगल समोर आलेला आहे. या प्रकरणात राज कुशवाहा याला मुख्य सूत्रधार मानलं जाते आणि त्याचे सोनम रघुवंशी सोबत प्रेमसंबंध होते अशी माहिती समोर येते. सोनमचं राजवर प्रेम होतं आणि ती त्याच्या प्रेमात वेडी झालेली. पण शेवटी सोनमचं लग्न तिच्या मनाप्रमाणे राजसोबत न होता राजा रघुवंशी सोबत झालं आणि इथेच सगळं गणित बिघडलं. सोनमचं राजासोबत लग्न झालेलं असलं तरी तिला राजासोबत तिचं आयुष्य घालवायचं नव्हतं आणि म्हणूनच तिने राजसोबत मिळून हे प्रकरण कायमचं स्टॉप करण्याचं ठरवलं आणि मग ठरल्याप्रमाणे राजाची हत्या करून पसार झाले. पण पुढे पोलिसांच्या तावडीत ते कसे सापडले? मेघालयातून निघालेली सोनम युपी मध्ये नेमकी कशी पोहोचली? नुकतंच लग्न केलेल्या सोनमवर सर्वांना संशय का आला? सगळं काही आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. तर मित्रांनो, सोनम आणि राज मेघालयमधील पोलिसांना सापडल्यानंतर चौकशीत त्यांच्या प्रेम प्रकरणाच्या काही गोष्टी समोर आल्या. पोलिसांच्या चौकशीत असं उघड झालं की सोनमच्या वडिलांची इंदोरमध्ये एक छोटीशी प्लायवूडची फॅक्टरी आहे, जिथे राज कुशवाहा काम करत होता. राज कुशवाहा सोनमपेक्षा चक्क 5 वर्षांनी लहान असून राज त्या कंपनीमध्ये मॅनेजर आहे. सोनम तिच्या वडिलांच्या कंपनीमध्येच HR म्हणून काम करत होती. तिथेच या दोघांची सुरुवातीला ओळख झाली. ओळखीचं रूपांतरण हळूहळू प्रेमात झालं. पण सोनमच्या कुटुंबियांना तिला एका चांगल्या श्रीमंत कुटुंबात पाठवायचं होतं. आणि मग काय? सोनमच्या कुटुंबियांनी तिचं लग्न इंदोरमध्ये ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असणाऱ्या राजा रघुवंशी सोबत ठरवलं. त्याचप्रमाणे यामागे एक कारण असंही होतं की सोनमला मंगळ होता, त्याचप्रमाणे राजाला सुद्धा मंगळ होता. कुटुंबियांनी जेव्हा दोघांच्या पत्रिका ज्योतिषांना दाखवल्या आणि पंडितजींनी या दोघांचं लग्न करणे उत्तम असल्याचं दर्शवलं. 11 मे 2025 रोजी सोनम आणि राजाचं लग्न झालं. पण तरीही सोनम तिच्या प्रेमासाठी काहीही करण्यास तयार होती आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा झाला की लग्नानंतर अवघ्या 6 दिवसातच राज कुशवाहाने राजा रघुवंशीला संपवण्याचा निर्णय घेतला. राजा आणि सोनमला गुवाहाटीला पाठवण्यात आलं आणि नंतर पुढचं सगळं कटकारस्थान रचण्यात आलं. गुवाहाटीनंतर पुढे शिलाँगला दोघांना पाठवण्यात आलं, जिथे राज कुशवाहाचे 3 मित्र आधीपासून सोनमची वाट बघत होते. सोनमने ठरल्याप्रमाणे राजाला डबल डेकर नावाच्या एका सुनसान जागी नेलं. तिथंच राजा रघुवंशीचा खून करण्यात आला. पण शेवटी राजा रघुवंशीचा लपवलेला मृतदेह सापडणं हा या संपूर्ण तपासाचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर पोलिसांच्या संशयाचं केंद्र सोनम बनली आणि तिचा तपास केला जाऊ लागला. राजाची पत्नी सोनम अद्याप बेपत्ता होती. फोन सुद्धा सोनमचा बंद येत होता. 5 जूनला शिलाँग मधल्या एका हॉटेलच्या रिसेप्शन मधून राजा आणि सोनमचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांच्या हाती लागलं. त्यानंतर 7 जूनचं त्यांचं हॉटेलच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मिळालं, ज्यामध्ये राजा आणि सोनम दोघे एकत्र होते. राजा बाहेर आल्यानंतरही सोनम लांब जाऊन कोणाला फोन लावत असल्याचं त्यामध्ये दिसत आहे. पण 4 दिवस झाले तरी सोनम कुठे आहे? सोनमचा काही शोध लागत नव्हता पोलिसांना. तिकडे सोनमच्या घरच्यांनी मात्र प्रशासनासोबतच एका तांत्रिकाचा सुद्धा आधार घेतला होता. त्या तांत्रिकाने सांगितलं होतं की घराच्या बाहेरच सोनमचा उलटा फोटो टाका. त्यानं तुमच्या मुलीचा ठाव ठिकाणा लवकरच लागेल. सोनमच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे 2 दिवसांच्या पूर्वीच सोनमचा उलटा फोटो टाकला होता आणि त्यानंतर अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेली सोनम रघुवंशी उत्तर प्रदेशातल्या गाझीपूर जिल्ह्यात एका ढाब्यावरती सापडली.
आता सर्वांना प्रश्न पडला की ज्या सोनमचा शोध शिलाँगच्या गल्ली गल्लीत घेत होते, ती सोनम गाझीपूरमध्ये एकटीच कशी पोहोचली? यावर आता सोनमचा खुलासा आला आहे की ती तिथे एकटीच पोहोचली नाही, तर अपहरणकर्त्यांनी तिला तिथे सोडून दिलंय. सोनम स्वतःला पीडित म्हणून सिद्ध करते. तिचं असं म्हणणं आहे की तिला अपहरण करून नंतर गाझीपूरच्या ढाब्यावर आणण्यात आलं. मात्र सोनमने गाझीपूरच्या ढाब्यावर गेल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांना फोन मागितला आणि फोन घेऊन तिने घरी कॉल करून कुटुंबियांशी बोलली. तब्बल 5 मिनिटे ती फोनवर बोलत होती. दरम्यान पोलीस चौकशीत समोर आलंय की चौघांचं यूपी आणि एमपीला पसार होण्याचं आधीच ठरलेलं होतंच. यामध्ये नक्की कोण खरं बोलत आहे हे लवकरच लक्षात येईलच. उत्तर प्रदेशात गाझीपूरमधल्या काशीचाट जायका या ढाब्यावर सोनम मध्यरात्री सुमारे 1 वाजता पोहोचली होती. या ढाब्याचे मालक साहिल याने दिलेल्या माहितीनुसार सोनम मध्यरात्री 1 वाजता ढाब्यावर आली होती. तिने माझ्याकडून माझा फोन घेतला आणि आपल्या भावाला फोन केला. सोनमने सांगितलं, लग्न झाल्यानंतर मी मेघालयला गेले होते. माझ्यासोबत माझ्यासोबत लूटमारीची घटना घडली आणि पतीची हत्या करण्यात आल्याचं सुद्धा सांगितलं. यानंतर पोलीस सोनमला सोबत घेऊन गेल्याची माहिती ढाब्याच्या मालकाने दिली. दरम्यान या प्रकरणात राजा रघुवंशीच्या आईने काही संशयास्पद गोष्टींचा खुलासा केला आहे. राजाने लग्नाआधीच आपल्या आईला एक हिंट दिली होती की सोनम या लग्नात खुश नाहीये. राजाने आपल्या आईला सांगितलेलं की सोनम माझ्यात काहीच इंटरेस्ट शो करत नाहीये आणि मला हे लग्न करायचं नाहीये. हे ऐकून राजाची आई सोनमशी थेट बोललेली. तेव्हा सोनमने या गोष्टीला उत्तर दिलेलं की ती कामात बिझी असल्यामुळे ती बोलू शकत नाहीये. पण या संभाषणानंतर सोनमने राजाशी बोलायला सुरुवात केलेली. लग्नानंतर शिलाँगला जाण्याचं राजाच्या मनात नव्हतं, पण सोनमच्या अट्टाहासानंतर त्याला शिलाँगला सोनमसोबत जावं लागलं होतं. पण खास गोष्ट अशी की सोनमने जाण्याचं तिकीट तेवढं बुक केलेलं, परत येण्याचं तिकीट मात्र बुक केलंच नव्हतं. हनीमूनला जाताना सोनम आपले सगळे दागिने सोबत घेऊन गेली होती. त्याचप्रमाणे तिने आपल्या बँक खात्यातून तब्बल 9 लाख रुपये काढले होते. त्याचप्रमाणे राजाला सुद्धा तिने हट्ट करून सोन्याची चैन, हिऱ्याची अंगठी घालूनच फिरायला सोबत येण्यासाठी हट्ट केला होता. सोनमच्या या सगळ्या गोष्टी तिच्यावर संशय घेण्यासारख्याच नाहीयेत का? सोनमचं जर राजवर प्रेम होतं, तर राजासोबत लग्न करण्याचं नेमकं कारण काय होतं? या सगळ्यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.